हॅलो मंडळी, तुमचं परत एकदा स्वागत आहे आणि मात्र यूट्यूब चॅनलवर. आता चालले हो KPLच्या मॅची बघायला, कारण की आमची आज संध्याकाळी वाटते मॅच आहे, तर त्याच्यामुळे नॉर्मल कपडे घालून चाललो. बघू आता मॅच लागेल तेव्हा लागेल. हां, पहिलीच मॅच ना, पहिलीच मॅन ऑफ द मॅच भेटले परेश दादा. एकदम खुश आहे. काय रे पप्पाला मॅन ऑफ द मॅच भेटले, तुला कसं वाटते? आज चांगला वाटते. चला भेटू आता. आता अशी दुसऱ्यांची वाटते मॅच चेतन भोईर वाटे जिंकलेला आहे म्हणून चेहऱ्यावर स्माईल. आमचा रेकॉर्ड 40+ होले दोघांची. याची डेंजर बॉलिंग होती. फॅन झाला भाऊ. आमचा रेकॉर्ड कोणी मोरू शकत नाही. 40+ होले दोघांनी मॅच जिंकले. ठीक आहे, त्यामुळे तुमचा रेकॉर्ड आम्ही मोरतो. बेटा पुरा बघू बेटा मग मॅच. अतिशय अशी डेंजर बॅटिंग करू शेट यांची फॅन झालो. हा, बॅटिंग करणाऱ्या टीमवर हे फ्री डाय ना, हे फ्री डाय. आमच्या जोडीला बसले आमचे पाटील अष्टपैलू खेळाडू आमच्या साईड टीमचा, पण सध्या त्याला काही कारणास्तव बाहेर बसवलंय. पवन द्यायला फिल्डिंग आपण बघतोय. लॉंग बॉल किती करीत लावले पवन आउट वाटते. बेल्स काढून ठेवलं काय? काही संपर्क होताना बेल्स काढून ठेवलेले. नेक्स्ट मॅच आमची जरा टाइमानंतर आहे. सुजल तू बसले वापस होत असताना चान्स दिला माझ्या चान्स भेटेल का? खूप धावा झाल्यात ना. धावाहून काय पहिला गरज नाही. पराभवाच्या छायामध्ये गेली होती. 40-50 झाले. बॅटच्या मदत करेला मालक्यांमध्ये त्यांनी खेळत नव्हतं ना. संपला 2 षटकांचा 23 धावा, 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 59 धावांची गरज. 12 चेंडू पैसे यायला पिटणार नाही वाटते. बालाला देत लावले. पाहिजे बाला मात्र यांचे समर्थक तिथे बसलेला, पण आता त्याला चालत येतात का ठीक आहे. काम सोडून सुजलची मॅच बघायला आलेलो, पण सुजल काय कांड्यावर बसलाय. जाऊन दे, सुजल नेक्स्ट मॅच जर चान्स भेटले तर नक्की दाखवशील ना. माझंच नाव काढशील सपनान कोणाची वाट पाहता तो आलाय. पवनचा विषयच नव्हता बॉलिंग बॅटिंगचा. एकमेव पोरे पावडर लावून येते. काही आपण जाऊन पावडर लावून येते. पावडर लावला पाहिजे. मेन जगत सरकार आहे बेसले. आपल्या हक्काचं मैदान आहे आणि हक्काच्या मैदानावर परफॉर्मन्स देण्याकरता खेळाडू तयार आहेत. आमच्या प्लेअरला तू मागडे होता का? अरे याला जे ना तू तुम्ही गेम करीत लावले आमच्या प्लेअरची. साईज स्पोर्ट बन याला घेतला ना तुम्ही. साईज स्पोर्ट बन निघत चालले बांबू. जाम बेकार आवाज सोडले. समुद्र सपाटीपासून जवळच बॉल 7ची मॅच आहे ना. बॉलर आहे मोने, आता बॅट्समन नेल. हो काय जमते आता. दुसऱ्या बाजूला मोनीश चौधरी हे सुद्धा चांगले प्रभावी गोलंदाज आहेत. पहिला 6 प्रभावी गोलंदाज आहेत, परंतु पहिला नेहल पाटीलने या षटकाराच्या मदतीनं डाव संख्या पोहोचली 40 वर. आता मॅच अक्षय पाटील बस आणि आमने सामने नाम करतील आमचं. असंच बोलून आम्हाला हेरा करते ना. बघू जरा पेट देवाचा आमचा प्रयत्न आहे. हारलो होतं बाबा, नको मस्त टॉस जिंकून आम्ही पहिला बॉलिंग घेतले. गरम काय आणले
आदरणीय योगेश पाटील साहेबांकडून दिलं जाईल या काळाला. योगेश पाटील देवयोग अँड कंपनीचं संगमालक आहे. सध्या आमच्या उजव्या बाजूला अजित पाटील युवा समाज कार्यकर्ते संगमालक आहेत. हार्दिक तर होतच असतं आणि अजित पाटील नेहमीच प्रत्येक स्पर्धेला सपोर्ट करत असतात. तिथे सुद्धा KPL ला त्यांनी सपोर्ट केला. हो, हलक्या हाताने चेंडूला पळून काढण्याचा दाब होत आहे. विकेट जाण्याची शक्यता. एकदम अष्टपैलू खेळाडू पवन यांची एंट्री होते. 3 शक्य वाटते आम्ही म्हटलं होतं की जगामध्ये सर्वात स्वस्त गोष्ट म्हणजे सल्ला आहे. एकाकडे माझा ये ना याच्यावरला उतर ना तू. आणि सर्वात महाग गोष्ट म्हणजे मदत आहे. याच्यावरला उतर बघ तुझ्या मध असेल ना आणि त्याच्यावरला उतर चल. काय उतर बघ कोणची बाजू आहे सांग. तुझे चक्का बघायला म्हणा त्याला तुझी बॅटिंग बघायची आहे. कोणच्या बाजूने मी तुमच्या बाजूने मला तुझे चक्का बघायला. उतर आणि त्याच्यावरला पहिले शेवटचा प्रश्न असेल की युवा काळ भरपूर तयार होतात. त्यांना सुद्धा ISPL चा प्लॅटफॉर्म मिळू शकतो. नव्याने काही सुरुवात झालेली आहे. आता सुद्धा हजारामधून 10,000मधून काही काढून सिलेक्ट केलं जातो. तर तुम्ही या नवीन उभारत्या शेतकऱ्यांकरता काय सल्ला द्याल? मी त्यांना इतकंच सांगेन की ISPL खेळणं इतकं सोपं नाही आहे. खूप खडतर प्रवास आहे. त्यासाठी तुम्हाला खरंच खूप मेहनत करावी लागेल. खूप छान प्लॅटफॉर्म आता ISPLने उपलब्ध करून दिला आहे. ग्रामीण शहरी जे चांगला जो खेळाडू चांगला खेळतो त्यांच्यासाठी. तर इतकं सोपं पण नाही आहे. त्यासाठी तुम्हाला अथक प्रयत्न करावे लागतील आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी खरंच खूप घाम घालावा लागेल. आणि जे चांगले खेळाडू असतील त्यांना मी सांगू इच्छितो की त्यांनी ISPLचा फॉर्म भरावा. असा विचार नाही करायचा की माझा होईल की नाही होईल. जर मी असा विचार केला असता की 40मध्ये माझा होईल की नाही होईल तर मी आज ISPL खेळलो नसतो. म्हणून तर जीवनात कधी आशा सोडू नका. प्रयत्न करत राहा. तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल. थँक्यू. मनापासून धन्यवाद असेल. जयेश पाटील सरांकरता जोरदार टाळ होऊन जाऊ द्या. कारण कारवार आमचे भाषा आहेत आणि इथे त्यांनी समाधान व्यक्त केलं. धन्यवाद. मी अनिकेत जाऊला पिष्टी भरवली आणि आता मात्र कशी लागली जाम भारी. पॉइंटच्या क्षेत्रात चेंडू धन्यवाद मला दिल्याबद्दल. चाणाक्ष धन्यवाद दिल्याबद्दल. भाऊ जिंकल का मॅच? गोलंदाज दक्ष आता मी अतिशय सुंदर ठिकाणी आणि आमचे मॅच बघा. स्कोरर मात्र चाणाक्ष. बाय बाय. धावसंख्या होती ती एक. गाईस मी मॅच बघायला आलो. आता मॅच चालू आहे. आता आमची टीम जिंकणार आहे. आता आपली टीम जिंकला तर आम्हाला पण फायदा आहे. हर्षद गोरडकर यांच्याकडून पवन यास 2 झेलबद्दल 500 रुपयांचं पारितोषिक. पवनला भेटणार हर्षद दादा 500 गोड. म्हणजे आज आमची खूप गोड आहात. पार्टी. मनापासून धन्यवाद. खुश आहे का तू मॅच जिंकलं? तुमचे जास्त आम्हाला आनंद होईल. जर हे जिंकलं तर आम्ही क्वालिफाय येऊ. सामना झाल्यानंतर पवन दादा आपण आपलं बक्षीस घेऊन जायचे. भुंगांवर मारीन. पवन दादा आपल्यासाठी बक्षीस हर्षदजी गोरडकर यांनी दिलेले आहे. तुम्ही हारलं तर आम्हाला पण चिट्ट्याने तर सुपर ओव्हर खेळायला लागले एक मॅच. म्हणून जरी म्हणजे माता जिंकली पाहिजे आज आमची अशी आशा आहे. 3 बॉल 3ची मॅच झाली ना. या जर रन जरी तरी खारबाळसाठी आता प्रवास सोपा असणार आहे परंतु अति आत्मविश्वास लढू शकतो. मयुरेश फायनली आम्ही पण झालेलो क्वालिफाय टॉप 8 मध्ये. तुला काही खुश नाही की झाला मी जिंकल्यावर? जिंका ना तुम्ही. ठीक आहे. आमच्या प्लेअरवाल्यांना खुशी झाली. मॅच जिंकले तर म्हणजे तो मॅच खेळायला लागल्याचे म्हणून. धन्यवाद धन्यवाद. पावर घे बोल्या. पावर घे द्या बोल्या. तर गाईस आम्ही जिंकलेला आहोत. आता आम्ही जाणार आहे आमची नवीन गाडी घेऊन घरी. घरी नाही. आता तुम्हाला घरा आम्ही पाठवू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नाही पाटील पण पोचले टॉप 8 मध्ये. दाखवून देऊ आपण कोण आहोत. KPL ची फायनल आहे ना. आम्ही पोचलो सुपर 8 म्हणजे टॉप 8 मध्ये. क्वार्टर फायनल ना 2 कूलर दिले अंडर 19 आणि 40+ साठी. तर ते पण घेऊन जायचं आहे. अजून एक द्यायचा तो
आता निघतो चला, अजून आमच्या मॅचला टाइम आहे, पन्यादांची मॅच लागेल तर जरा एन्जॉय करते मॅच. आता चाललं कूलर घेऊन, आम्हाला भेटले आमच्या गावची स्टार चौधरी. सध्या त्याने स्वतःला थांबवले, बोलते मला एडिट करायला त्रास होते, जमत नाही. तर त्याला मी एक सजेशन दिला की मुलींची कमी बोल तर सगळे इथं मन लागेल. मुली बिली काय नाही, परत स्त्री माते समोर जाणं, काय? परत स्त्री माते समोर. हे शब्द ओठानं येताना तुझं ओठ थांबलं कसं नाही? हा. काही पण बोलायला करून नाही बोलायला पाहिजे ना. आज सुपर 8 आज फायनल डे पण आहे, नक्की जाम मजा येणार आहे ना. कारण की माझ्या आशीर्वादाने आम्ही फक्त 2 मॅच जिंकलाय, फायनलला रोजी तर काही पण झाला तरी काही टेन्शन नाही. फक्त राष्ट्रगीत ऐकापर्यंत पोहोचलो तरी जरा बरं वाटेल. त्या आधी मला बोलवले, मला सत्कार आहे आज, सत्कार बघायला विसरू नका. बेस्ट आहे म्हणून सत्कार करणार ना. चला आता ग्राउंडवर पोहोचू. इकडे कसं वाटतंय आता? चांगलं वाटतंय का? तुम्ही बोला फक्त बस. मग आम्ही काय संबंध? दोघं पण त्यांची नाही यांची मॅच आहे. सांगू शकत नाही. टप बायडोन हे रिव्हर्स क्लास व्हिडिओ आले बाप्पा. हे व्हिडिओ दाखव त्याला काय मोबाईल मध्ये. पार्टी यांचं डेंजर काम आहे. मसाला घेऊन आम्हाला तुमच्या बाकी या ना. एकदम क्लास. लक्षित मात्र बघा जेवायला वरून भरलेलं आहे. दक्षित टॉस पण जिंकला ना, बॉलिंग पण आले. मला असं वाटतं आमची टीम एक हरला आता जरी मध्ये नाही दादा पण हरले. तिसरा नंबर आता आमचा आहे का काय तर, कारण की आमच्या गटांचा कोण तर गेला. कॉमेंटेटर दशरथ पाटील एकदम एक पण मॅच नाही जिंकता आली. एकदम फ्लॉप मॅच हरलेलो आम्ही क्वार्टर फायनलला. स्वप्न बघितलेला का राष्ट्रगीत ऐकायला भेटेल, पण नक्की लष्कर पणवती माझ्या नोडीला आहे. टेन्शन तर जिंकाचा तर लांब लांबपर्यंत काही संबंध नव्हता, तरी बरा झालेला आमच्या अंडर 19 बॉलरने 30 रन खाल्ल्या, त्यात आमचा अर्धा कपला. चला आता जरा चालल्या, काम पण एक दुसरा तो करून लगेच फायनल बघायला जाऊ. नयन चौधरी यांचा मेगा करायचं. काय तुम्ही मॅच हरले, तुम्हाला शेलता येते का? शेला तर नाही येत, तरी प्रयत्न केलेला चांगला केला. थोडा इंजर्ड म्हणून माझा पेस द्यायचा प्रयत्न केला मी, पण तवरा नाही देता आला. मॅच आले 1 बॉल 4 फायनल मॅच. आता कोण जिंकते? डॉट बॉल. मॅच जिंकल्या एकदम. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. यांची बॉलिंग पण डेंजर पडलेली आहे, बॅटिंग तर आमची टीम आणि आपली भाषेतून आपली भाषेच्या गोडव्यातून मनोरंजन आणि आपल्या चेहऱ्यावरती हास्य पुरवणारे पण
मॅचने ह्यांना 6 ऑल आउट केले ना. आता धावा किती मारले आपण? 93 ना. 93 धावा. म्हणजे यांना 5 वेळा आम्हाला बॅटिंग द्यावं लागेल तेव्हा हे जिंकतील. तर सोम यांची अतिशय अशी गोलंदाजी पडते, पण त्या बॉल पडल्या षटकारच मारतात. आता त्याला मागे ठेवलं आता एक्स्ट्रा स्पीड. हा बघा सोम तयार. त्याच्या याच्यासाठी चांगली का मागं रे मागं बोलते रे ना, मारा छक्का. 99 हायेस्ट स्कोर. नाजे यांची थोबाडा पडलेले आहेत. यो बी जाय आवड हे कट आवडत होता. 93 99 झाले. शिंदे 1 काढ 100 हायेस्ट होतील. लेट्स गो.